या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे, पण एक राजकीय बातमी देखील बघूया। एकनाथ शिंदेंनी ज्या ज्या योजना आणल्या होत्या त्या योजना बासनात गुंडाळण्याचं काम सध्या सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। कारण आनंदाचा शिधा झाल्यानंतर, तो बंद झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा ही योजना सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर असल्याची सूत्रांची माहिती आहे। म्हणजे अवघ्या एका वर्षानंतर या योजनेवर लाल फुली का मारण्यात येते, अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या अनेक योजना आता सध्या थंड असल्याचं कळत आहे। आनंदाचा शिधा योजनेला यंदा तर मुहूर्त मिळालेलाच नाहीये, तर आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेवर लाल शेरा मारण्यात आलाय। योजना एकच वर्ष राबवण्यात आली आणि यंदा योजनेला बगल देण्यात आलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा बघूया, एकनाथ शिंदेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी ही एक प्रमुख योजना होती मुख्यमंत्री माझी शाळा ही योजना। 5 सप्टेंबर 2023 ला माझी शाळा योजनेची सुरुवात झाली, जेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे। शाळांचा विकास, आधुनिक सुविधा आणि परिसर सौंदर्यीकरणाचा उद्देश होता या योजनेचा आणि राज्यभरातल्या शाळांमध्ये विविध स्पर्धांचं सुद्धा आयोजन करण्यात येत होतं। या निमित्तानं विजेत्या शाळांना लाखो रुपयांच्या पारितोषिकांचं वितरण करण्यात येत होतं। 2025-26 मध्ये मात्र अजूनही या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली नाहीये। दरम्यान अंबादास दानवेंनी ट्विट करत टीका केलेली आहे। सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून फडणवीस सरकारनं आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्यात। आमच्यातून गेलेले कटप्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील। आनंदाचा शिधा बंद, माझी सुंदर शाळा बंद, शिंदेंच्या या योजना बंद झालेल्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। 1 रुपयात पीक विमा बंद, स्वच्छता मॉनिटर ही सुद्धा योजना बंद, एक राज्य एक गणवेश बंद, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप ते सुद्धा बंद आहे। योजना दूत योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या सगळ्या शिंदेंच्या बंद झालेल्या योजना आहेत। आता योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे। निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू असं अंबादास दानवेंनी ट्विट केलंय।